कोल्हापूर जिल्ह्याच्या कराटे क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असं यश शिरोळच्या अरमान सरफराज कुर्णे यांना मिळवलंय। बारामती येथे पार पडलेल्या 69व्या SGF राष्ट्रीय शालेय कराटे स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलांच्या गटात उत्कृष्ट खेळ करत अरमाननं सुवर्ण पदक जिंकून शिरोळच्या क्रीडा वैभवात मानाचा तुरा खोवलाय। अरमानच्या या यशाबद्दल बोलताना अजिंक्य तारा मंडळाचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर म्हणाले, अरमानचे यश हे शिरोळमधील तरुणांसाठी प्रेरणादायी असून युवकांनी खेळाकडे गांभीर्याने वळावं असं आवाहन त्यांनी केलं। या राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा अजिंक्य तारा मंडळ शिरोळ नगर परिषद व कानिंजुकू कराटे स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला। या स्पर्धेत कुमारी श्रुतिका पोळ व ऋतुजा कुंभार 17 वर्षाखालील मुली यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत सुवर्ण पदकं पटकावली। त्यामुळे शिरोळ संबंधित अकॅडमीचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल झाले। तसेच सिद्धी दत्वाडे 14 वर्षाखालील मुली हिने सहभाग नोंदवत महत्त्वाचा अनुभव मिळवला। यशस्वी खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक यासीन झांबरे यांचा छत्रपती शिवाजी तख्तापासून उघड्या जीपमधून हलगीच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली। शिरोळच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा सौ योगिता कांबळे व उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी तख्त येथे खेळाडू व प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर मिरवणूक माजी आमदार भाई दिनकरराव यादव यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनासाठी रवाना झाली। सुवर्ण पदक विजेता अरमान सरफराज कुर्णे याचा विशेष सत्कार ज्येष्ठ नेते अनिलकुमार यादव यांच्या हस्ते करण्यात आला। अजिंक्य तारा मंडळ परिसरात मिरवणूक आल्यानंतर मंडळाच्या वतीनं सर्व खेळाडूंना सन्मानित करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितलं की कराटेसारख्या खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आत्मविश्वास व आत्मसंरक्षणाचे संस्कार मिळतात। या खेळाडूंच्या यशामुळे समाजात क्रीडाविषयक जनजागृती होऊन विद्यार्थ्यांना खेळाकडे वळण्यासाठी नवी प्रेरणा मिळेल। या कार्यक्रमात अजिंक्य तारा मंडळाचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर, उपाध्यक्ष प्रकाश माळी, नगरसेविका सुवर्णराधा गुरव, पद्मसिंह पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य परवेज मेस्त्री, सूर्यकांत पाटील, जयसिंग पाटील, पत्रकार चंद्रकांत भाट, बाळासाहेब कांबळे, दिलीप उर्फ दिवान कोळी, शक्तिजीत गुरव, आयुब मेस्त्री, नजीर शेख, राजू माने, अमर खलीफ, सरफराज कुर्णे, खलील कुर्णे, प्रमोद पाटील, तुषार पाटील, विनायक फल्ले, सलीम कुर्णे, अब्जू कुर्णे, वसीम मुलानी, तय्यब कागवाडे, रुकेज मुलानी, रवी गावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।